सारेगमपा आयडिया सारेगमपा. कालच्या आणि आजच्या भागातल्या या कलाकारांच्या परफॉर्मन्सेसवरून त्यांना मिळालेल्या गुणांवरून आज यांच्यापैकी एकाला आपल्याला निरोप द्यावा लागणार आहे. मी परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी डेंजर झोन मधल्या तिघांची नावं जाहीर करावी. आजची डेंजर झोन मधली जी नावं आहेत ती मी सांगतो आणि ती नावं आहेत अमृता सुभाष, जितेंद्र जोशी आणि अजय पुरकर. आता ह्या तिघांपैकी आज ह्या आठवड्यात आपल्याला कोण सोडून जाणार हे अनाउन्स करतील वंदनाताई. बराच विचार करून या तिघांपैकी कोणाला काढायचं असं विचार करता करता एक नाव काढावं लागलंय बाहेर. जितेंद्र जोशी. आमचं दुर्दैव की तुला आज आम्हाला रजा द्यावी लागते. नाही, तुमचं दुर्दैव नाही. मला वाटतं की माझी मेहनत कमी पडली आणि ऑफकोर्स ही मी नाही आणखी मेहनत करू शकलो, पण माझा उद्देश जो होता या कार्यक्रमात येण्याचा, मला ती जी कविता पोचवायची होती ती पोचवली. त्याच्यानंतर तर हे सगळं बोनस आहे. फक्त एक इच्छा माझी होती जी मी मोहन काकांना म्हटलं होतं, ते जेव्हा सोडून गेले तेव्हा मी म्हटलं होतं की काळजी करू नका, मोहम्मद रफीचं गाणं गाईन. पण झालं असं की चला त्याच्यानंतरचे राऊंड असे होते की मोहम्मद रफीचं गाणंच नाही गात आलं. पण दॅट्स ओके. मला नाही का ओके, आता गाणार तू? आता एक गाणं जाता जाता आमच्यासाठी ऐकवणार मोहम्मद रफींचं. पण आणखी ते वा वा ते ऐकवतोच मी, पण त्याआधी मी खरोखर मनापासून आभारी आहे सगळ्यांचा, झी मराठीचा, की मी असाच आलो पाहुणा म्हणून आणि मला ठेवलं. आणि ऑफकोर्स तुम्हा दोघांचा खूप प्रामाणिकपणे, तुम्ही दोघांनी मित्र असूनही प्रामाणिकपणे गुण दिले. आणि वंदनाताई, तुमच्याकडून पण गोष्टी शिकायला मिळाल्या जेव्हा तुम्ही इतरांना बोलता तेव्हा. आणि सगळ्यात आभार या नक्षत्रांचे, ते नक्षत्रांचं देणं आहे. थँक्यू. तू खरंच आज वाईट वाटतंय तुला आमच्या सगळ्यांमधून निरोप देताना? जसा आहेस तसाच राहा. या मंचावरून तू चाललायस, पण आमच्या सगळ्यांच्या हृदयात आणि आमचा सगळ्यांचा फेवरेट तू आहेसच. तसाच राहा. बोलता बोलता मोहम्मद रफींचा विषय निघाला म्हणून सांगावंसं वाटतं की मोहम्मद रफींनी शम्मी कपूर यांना अनेक गाण्यांसाठी प्लेबॅक दिला. शम्मी कपूर मोहम्मद रफी साहेबांबद्दल बोलताना नेहमी असं म्हणायचे की त्याच्या आवाजाशिवाय मी अपूर्ण आहे. आज आपल्यामध्ये मोहम्मद रफी साहेब सुद्धा नाहीत आणि शम्मी कपूर साहेब सुद्धा नाहीत, पण त्यांच्या आवाजानं आणि त्यांच्या अभिनयानं ते अजूनही आपल्यातच असल्यासारखे वाटतात. कालच्या आणि आजच्या भागामध्ये आपण प्लेबॅकच्या निमित्तानं या सगळ्या जुन्या प्लेबॅक सिंगर्स आणि ॲक्टर्सच्या आठवणींना उजाळा दिला. पुढच्या आठवड्यामध्ये अशीच काहीतरी वेगळी थीम घेऊन आपण नक्की भेटूयात. पाहत रहा आयडिया सारेगमप, स्वर मनातले, स्वप्न ताऱ्यांचे. सारेगमपा आयडिया सारेगमपा.